माझं नाव रेणुका भृगवार आणि वेद वासुदेव प्रतिष्ठान ही संस्था आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य करणारी संस्था आणि त्याच्या अंतर्गत श्रीमद वासुदेव गोशाळा देशी गायींचं संरक्षण आणि संवर्धन असा हा प्रकल्प आहे. सुमारे 70 गोवंश आहे पुण्यामध्ये. तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सुद्धा श्रीमद वासुदेव गोशाळा याचा प्रकल्प आहे आणि सगळ्या मिळून जवळपास 450 गायी आत्ता संस्थेकडे आहेत. त्यानंतर मुख्यतः हा प्रोजेक्ट जो आहे तो दुधावर आधारित नसून शेण आणि गोमूत्रावर इथे रिसर्च आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं काम होतं. शेणाचा गुणधर्म आणि गोमूत्राचा गुणधर्म याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून खूप चांगले युटिलिटी प्रोडक्ट्स कसे बनवता येतील हा सतत प्रयत्न असतो आणि जवळपास 23 प्रकारचे असे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, ज्याला तसं खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अजूनही बरेच काही करण्यासारखं आहे. गोपालन, गोशाळा व्यवस्थापन आणि उत्पादन निर्मिती आणि आता उत्पादन विक्री ह्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करून ती कशी वाढवता येतील ह्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत. गेले 9 वर्षे संस्था कार्यरत आहे आणि सुमारे 11 जण आत्ता संस्थेमध्ये पुण्याच्या संस्थेमध्ये काम करतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये अजून वेगळा स्टाफ आहे तिथे. त्यानंतर हे जे प्रोडक्ट्स आहे हे मुख्यतः उन्हाळ्यामध्ये जास्त बनतात, कारण शेणाला पूर्णपणे वाळवावं लागतं आणि ते चांगलं वाळल्याशिवाय त्याचे प्रोडक्ट बनवले तर थोडंसं फंगस लागण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे पावसाळा हा प्रोडक्शनसाठी नसून उन्हाळ्यातच मेजर प्रोडक्शन होत असतं. त्याची विक्री मात्र पावसाळा हा थोडासा सणवारांचा सीझन असल्यामुळे विक्रीसाठी पावसाळा हा सीझन असतो. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचा कल वाढत आहे लोकांचा. अजून म्हणावा तसा अवेअरनेस आता क्रिएट होतो आहे डेफिनेटली गेल्या काही वर्षांमध्ये आणि थोडंसं पुणे मुंबई साईडला तो जास्त बघायलाही मिळतो. चांगला प्रतिसाद आहे एकंदर लोकांचा. हे मुख्यतः शेणाला वाळवून त्याची पावडर करून त्याच्यापासून धूप आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड मटेरियल्स आहे ते बनवले जातात. वाळवणं हा याच्यातला सगळ्यात मुख्य भाग असतो आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं डेकोरेट वगैरे करता येतं. गोमूत्रापासून फिनाईल बनवत असतात. गोमूत्राचं डिस्टिलेशन होतं, त्याच्यापासून गोमूत्र अर्क बनतो आणि मग तो वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये वापरता येतो आणि याची गुणवत्ता खूप चांगली आहे. याचं लॅब टेस्टिंग पण, जसं गृहशुद्धी म्हणून जे फ्लोअर क्लीनर आहे त्याचं लॅब टेस्टिंग पण करून घेतलेलं. तसे खूप हाय एंड इक्विपमेंट्स ह्याच्या जसं ऑरा डिटेक्शन वगैरे हे नाही, पण ही सगळी मान्यता पूर्वापारापासून चालत आलेली आहे की शेण हे आपल्या शास्त्रामध्ये खूप पवित्र मानलं जातं. म्हणजे यज्ञविधी ज्यांनी सारवली जाते तर ते देशी गाईचंच पण शेण किती पवित्र असेल आणि त्याच्यापासून या बनलेल्या वस्तू या एक सकारात्मकता निर्माण करतात. ज्यांना त्याचं महत्त्व ऑलरेडी आहे त्यांना वेगळं सांगावं लागत नाही, पण अलीकडे ह्या क्षेत्रात बरेच सायंटिफिक रिसर्च होत आहेत. म्हणजे त्याचे रेफरन्सेस पण आहे. गुगलवर आपण सर्च केलं तर अनेक असे रेफरन्सेस मिळतात. 2 वर्षापूर्वी ॲक्च्युली आम्ही गोशाळा पूर्ण शिफ्ट केली आणि ती थोडीशी स्थिर व्हायलाच आत्तापर्यंतचा कालावधी लागला. जी प्रेझेंट जागा आहे ती थोडी छोटी आहे, त्यामुळे इथे त्याप्रमाणे प्रशिक्षण नाही घेता आलं. पण आम्ही पूर्वी जेव्हा कात्रजमध्ये होतो, कात्रज डेअरीमध्ये होतो, तेव्हा मतिमंद मुलांसाठी आणि पुनर्वसित मुलांसाठी अशा जवळपास 70 जणांना प्रशिक्षण दिलेलं होतं तिथे. आणि इन फ्युचर आमचा आहे मानस प्रशिक्षण देण्याचा. इथे जे प्रोडक्ट्स बनतात त्यातले मोस्टली सगळेच प्रोडक्ट्स शिकवतो. त्यातनं ज्यांना जे कन्व्हिनियंट आहे ते प्रोडक्ट्स ते बनवू शकतात आणि स्वतःचं R&D करायला मुख्यतः काहीतरी नवीन बनवणं. प्रत्येकाने जे आहे ते तर बनवता येतच, पण त्याच्यात अजून कल्पकता वापरून काहीतरी नाविन्यपूर्ण बनवणं, तर हे सुद्धा आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. हा एक आमचा अभिनव प्रकल्प म्हणता येईल की ज्याच्यात आम्ही दूध हा फोकसच नाही ठेवलेला आहे. आणि मुख्यतः गोशाळा म्हणजे डेअरी प्रकल्प असं समजला जातं, पण इथे गाई वासरं सोबत असतात, मुक्त असतात. त्यामुळे दूध हा फॅक्टर नसून शेण गोमूत्राच्या आधारे ती कशी सस्टेनेबल करता येईल ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. अजून 100% सस्टेनेबल झालेलं नाही आहे, पण डेफिनेटली आम्ही त्या प्रयत्नात आहोत. जर तुमच्याकडे जागा आहे, जर तुमच्याकडे शेती आहे, तर मुख्यतः तुम्हाला चाऱ्याचा खर्च जर नसेल तर हे संवर्धन खूप सहजपणे होऊ शकतं. पण
सगळंच जर रेंटनी असेल, चारा पण विकत घ्यायचा असेल, तर ते थोडंसं कठीण होतं. आणि पुण्यासारख्या ठिकाणी हे सगळेच खर्च, मग सॅलरीज असतात लोकांच्या, रेंट असतं, चारा, भरड, भुसा सगळं विकत घेणं, हा थोडासा खर्च जास्त होतो. पण डिपेंड करतं, ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना निश्चितपणे खूप सहजपणे गोपालन करता येऊ शकतं चांगल्या नियोजनाने. मग त्याच्याविषयी मार्गदर्शन पण आम्ही इथे देतो. 2 आउटलेट्स आहे, तिथून थोडीशी विक्री होते, किंवा जे घरगुती बेसिसवर काही लोक घेऊन जातात विक्रीसाठी. काही एक्झिबिशन्समध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो. संस्थेचे काही फंक्शन्स असतील तिथे स्टॉल्स लावणं, आणि सोशल मीडिया या माध्यमातून विक्री होते. धूप आहे, उदबत्त्या आहेत, साबण, फिनाईल, त्यानंतर आसन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट म्हणजे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत, खत असतं, गोमूत्र, आणि जसं मोबाईल चिप, म्हणजे छोटे छोटे युटिलिटी प्रोडक्ट सगळे मिळून 23 प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो. हे क्रिएट होत आहे, म्हणजे ही एक अभिनव संकल्पना आहे. नैसर्गिक आणि शुद्ध गोष्टींना डेफिनेटली डिमांड आहे, आणि त्या डिमांडला कसं मॅच करता येईल ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. तुमच्या प्रोडक्टची गुणवत्ता जितकी चांगली असेल आणि ती जितकी कायम राहील, त्याची डिमांड तशी असू शकेल. अजून काही दिवसांनी डेफिनेटली आय विल बी एबल टू टॉक ऑन दिस. वी हॅव अचीव्ड समथिंग, आय कॅन से की हां, हे असं असू शकतं. वी आर इन इनिशियल प्रोसेस नाव. तसं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण एक आवड आणि संस्थेचं कार्य या निमित्ताने इकडे आले. मी काम केलेलं, एक 4-4.5 वर्ष जॉब केलेला, आणि मग ठरवलं की पूर्णपणे आता हे काम करायचं. त्यामुळे आणि संस्थेचं म्हणजे मुख्यतः संस्थेशी निगडीत आहोत, आणि संस्थेची उद्दिष्ट आहे त्यानुसार सगळे काम करतात. मोस्टली ॲडमिन वर्क मी बघते इथलं. डेफिनेटली क्षेत्र वेगवेगळे आहे, पण तिथल्या ज्ञानाचा उपयोग इथे करून घेता येतो. इथली संवेदनशीलता जर तुम्ही तिथे वापरली तर तुम्ही काहीही करा, ज्या जाणीवेने कराल त्या जाणीवेतनं ते काम जास्ती चांगलं होऊ शकतं. आणि सगळं इफ एव्हरीथिंग गोज हँड इन हँड, तर काहीतरी डेफिनेटली चांगलं त्यातनं निर्माण होऊ शकतं. लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर आपण जे काम करतो आहे त्याच्यासाठी करता आला तर त्यांनी ग्रोथ फास्ट होईल. क्वालिटी हा आमचा पण प्राईम फॅक्टर आहे. उलट क्वालिटी खूपच चांगली असल्यामुळे जितकी प्राईस रिजनेबल ठेवता येईल तो ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यात खूप इंटरेस्टिंग मार्जिन्स नाही ठेवता येत, त्यामुळे कमर्शियली जशा मार्जिन्स असतात तशा मार्जिन याच्यात न ठेवता थोडंसं काम करतो आहे. आणि क्वालिटी डेफिनेटली क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता सगळे प्रोडक्ट्स बनवतो. रोजचा दिवस एक काहीतरी नवीन शिकवणारं असतं. म्हणजे गोपालनात येणाऱ्या अडचणी, प्रोडक्ट्स बनवणं, मॅन्युफॅक्चरिंग हे सोपं आहे, पण गाई सांभाळणं आणि गोपालन हा त्यातला सगळ्यात मेजर फोकसचा भाग असतो.